नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक परत एकदा आयच्या ह्या खाशेल्या एपिसोडान एक अशा व्यक्तिमत्वाची भेट घेवन येयल्ली आसा. CCP इलेक्शन म्हणजेच पणजे महानगरपालिकेचें इलेक्शन लागीं पावता आनी ह्या वेळार जी रुलींग पॅनल जो आसा त्याच्या ऑपोजिशनान एक स्ट्रॉंग पॅनल उबो करता मिस्टर उत्पल पर्रीकर. आनी ह्या मुद्द्याचेर आनी ह्या गोष्टीचेर डिस्कस करपाक आयचो हो एपिसोड तुमच्या खातीर आमी घेवन येयल्ली आसा आनी आमच्या वांगडा आसा मिस्टर उत्पल पर्रीकर. तुमकां मनाकाजासान येवकार. नमस्कार आणि धन्यवाद. ह्या खाशेल्या एपिसोडाची सुरवात ऑफकोर्स तुमकां पळयतगीर आमचे सगळ्यांचे लाडले श्री मनोहर पर्रीकर हांची याद येता. सो तेंचे कडल्यानूच सुरवात करता. त्यांचो क्लियर गव्हर्नन्स, त्यांचे नाव अजून मेरेन आमच्या मनान तितकेच स्ट्रॉंग आसा. सो ती लेगसी त्याचो कितलो प्रेशर हेवी आसा तो लेगसी कंटिन्यू कितें आसा, एक म्हणजे खूप जाण आवाज तसो जाता म्हणटा खूपदा, पण अदर दॅन दॅट कितें आसता, बिझनेस यू कॅन इनहेरिट, फॅमिली वेल्थ यू कॅन इनहेरिट, बट ती पॉलिटिकल लेगसी आसा पळय, आय एम एटलिस्ट थँकफूल टू सम ऑफ द पीपल हू डिनायड मी दॅट, बिकॉज नाव आय हॅव टू वर्क ऑन इट अँड ट्राय टू, बिकॉज इट डजंट कम डायरेक्टली, यू हॅव टू गेट इट फ्रॉम द पीपल. आणि म्हणून ताचेर काम करपाक जो आतां तांणी कांयनी संदी दिली. लास्ट टायम जर म्हाका टिकेट दिल्ली जाल्यार ऑल्दो हांवें काम बरें सुद्दां केलें, लोक म्हणपाचें हाका डायरेक्ट इनहेरिट केल्या म्हणून. ती ऑपॉर्च्युनिटी कांयनी डिनाय करून इन अ वे एक म्हाका दिसता बरें केलां, बिकॉज नाव आय एम ट्राय टू वर्क फॉर इट अँड पीपल आर सपोर्टींग इट. म्हाका सपोर्ट हांगा आतांय CCPनूय दिसता, पयलीं इंडिपेंडंट म्हणून कंटेस्ट केलो तेन्नाय दिसतालो. सो आय एम ट्रायंग टू फील बीग शूज, म्हाकाय खबर आसा, बट इफ गिवन एन ऑपॉर्च्युनिटी लोकां खातीर काम करप, ही वर्क विथ अ विजन फॉर गोवा म्हणून असो टायम जो चड वता पळय, यू स्टार्ट मिसींग हिम मोर. इफ यू सी फेसबूक ऑर एनी हे अरे तसले पोस्टर खूब हाली येवपाक लागल्या. सो ते काम करूंक जाय फुडें, जाल्यार गोंया खातीर एक कितें विजन तकलेन आसून मुवमेंट करूंक जाय. फॉर मी इट हॅज टू स्टार्ट फ्रॉम पेंजीम, आनी थंयच्यान ते फुडें एक गोंया खातीर लोक संदी दितले, ती दिल्योकूच ताचो योग्य वापर करप हें तकलेन आसा. गोंयच्या खातीर तुमी संदी मागतात, पण आयच्या ह्या काळार आमी पळयता की सेक्शन 39A हाच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट चालू आसा. तुमचो कितें टेक आसा ताचेर? सिंपल, 39A कितें केलां म्हणजे खूब जाण एका प्रोजेक्ट रिलेटेड किंवा कॉन्स्टिट्युएन्सी रिलेटेड इशू ना. वॉट 39A हॅज डन इज डिनायड, म्हणजे जे फंडामेंटल रायट एका आमच्या विलेजींग आसा म्हटलें, लोकांक फंडामेंटल रायट आसा, जे आमच्या कम्युनिटीज आनी विलेजींगूय कितें तरी रायट्स आसा, आनी तो खंय तरी तांचो रायट काडल्या भशेन दिसता. तांची फुडें विलेज, गांव कसो व्हडलो जावचो, कसो प्रोग्रेस करचो, हे सगळे तांचो जो पार्टिसिपेशन आसा हे 39A खातीर कमी जाला. आनी हांवें आयकलें हालींच गव्हर्मेंटांतले काही लोक म्हणटाले की लेजिस्लेशन इज द वे म्हणून. हांवूय एग्री करता. वी कॅनॉट गो फ्रॉम टू द मॉबोक्रेसी ऑर वी कॅनॉट गो टू ऑलिगार्की ऑल्सो. डेमोक्रेसी म्हणजे हय, लेजिस्लेशन इज द वे, पण ते लेजिस्लेशन लोकांक लागीं आसा, लोकांच्या मनान आसा, हे कंटिन्यूस पळोवचें पडटलें. आनी हे 39A चडशे जे म्हजे फिडबॅक येता म्हाका, हे लोकांचे लागीं ना, लोकांक हे सहन जायना. आनी ते एका कॉन्स्टिट्युएन्सीन ऑपोजिशन MLAची कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून ते भायर सगळो राग भायर आयलो थंयच्यान. पण इवन हांगा गव्हर्मेंटाच्या MLAच्या कॉन्स्टिट्युएन्सीनूय 39A खातीर एक लोकांनी चळवळ आसा, ही म्हाका तरी फील जाता. ताच्या खातीर गव्हर्मेंटान लेजिस्लेट करतना लोकांचो मुद्दो धरून करूंक जाय. फॉर एग्जाम्पल आज GCCN एक स्टेटमेंट काडला अबाउट कंटिन्युटी, आनी अशें गव्हर्मेंटाची पॉलिसी वयर सकयल जाल्यार बिझनेसाकूय इम्पॅक्ट जाता. आय फुल्ली एग्री. पण म्हणून कायदो कितें करता पळय तो लोकांच्या मनाच्या लागीं आशिल्लें करूंक जाय. म्हणजे मागीर अशी हेंच जावचें ना की यू हॅव टू गो अँड चेंज युअर पॉलिसीज बिकॉज लोक खंय तरी चळवळीन वयर सरल्या. सो यू हॅव टू मेक पॉलिसीज वीच आर डियर टू पीपल, वीच डोंट टेक अवे देअर रायट, दे डोंट टेक अवे देअर वॉयस. आनी मोर दॅन एनी प्रोजेक्ट, आमी प्रोजेक्ट स्पेसिफीक सगळें डिस्कशन न करता, वी हॅव टू सी इट एज लोकांचो हक्क और तांचो आवाज ह्या सेक्शना खातीर कमी जाला काय कितें, आनी जी डेव्हलपमेंट जावंक जाय पळय गांवाचो, तातूंत तांचो कितलो अधिकार आसा, आनी तो खंय तरी कमी जाला अशें लोकांक जेन्ना फील येता, तातूंत हो खंय तरी लोकांनी एक्सप्रेस केला. ते एका सांतांद्रेच्या हातूंतल्यान, वेरेशाच्या चळवळींतल्यान ते एक्सप्रेस जाला. पण दॅट थिंग
आय कॅन फील इट इन ऑल विलेजीस ऑफ गोवा. सो फूल एक सरकारान लोकांचे एक नाडी पळोवन हाचेर डिसिजन घेवंक जाय, वीच डज नॉट, लोकांक भंय कितें आसा ना ह्या हाचेर, इट चेंजीस द डेमोग्राफी ऑफ गोवा काय कितें दिसता. म्हणजे गोंय उरतलें काय ना, काय आमकां आनी एक मुंबय केल्ली जाय गोंयाची. डेवलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, बरे हायवे, बरे पूल हे जावकूच जाय, पण जे गांवांनी आसा ते थंयचे रस्ते गांवां भशेन आसूंक जाय, थंयचे प्रोजेक्ट थंयच्या गांवाच्या सस्टेनेबिलिटीचेर आदारीत आसूंक जाय. सो हो एक विशय आसा, म्हणून ते खंय तरी एक एंगस्ट ऑर अनइझीनेस दिसता लोकांनी अबावट दॅट सेक्शन. हाचेर सरकारान सारके नाडी तपासून हाचेर डिसिजन घेवंक जाय. नाजाल्यार तुमी आनी कोणाच्या खातीर तरी डिसिजन घेता अशें दिसता, आनी ताच्या खातीर जे वयर सकयल जाता पळय लोकांच्या प्रेशरार डिसिजनां, हातून गव्हर्नन्स आनी BCCI म्हटल्यार ताचो तसो बिझनेसाक इम्पॅक्ट जाता. सो द डिसिजन शूड बी क्लोज टू पीपल, सो इट इज स्टेबल. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गोंया कडेन तुमी पणजेच्यान सुरवात करता म्हणटा, आमी पणजेचेरूच येवया आतां. ना जाणा कित्याक गोंयचे खूब उलोवपा खातीर आसा, पण रायट नाव सारकें फोकस पणजे आसा, सो थंय उलयलें. जस्ट बिगीन विथ पेन्शिम. सो तुमी 2022 उपरांत एक खूप वर्सां सावन, म्हणजे खूप टायमात सान आतां एक स्ट्रॉंग कमबॅक म्हणपाक शकता. सो वॉट मेड यू? हांव कमबॅक म्हणना, कित्याक 30 कॅन्डिडेट दिवप ते सुद्दां इंडिपेंडंट येतात, तातूंत 3-4 काँग्रेसमॅन आसा, आनी हांवें कालूच आयकलां की आपानूय सपोर्ट केला, कित्याक तांचेय 2 लोक आसा त्या पॅनलार. पण बाकीचे सगळे लोक आशिल्ले ते म्हज्या बरोबरूच आशिल्ले, ते एक्टीव आशिल्ले, म्हणून अशें पॅनल दिवपाक येता. जाल्यार कोणाक पॅनल अशें करपाक येतले? सो ते आमी आतां फुडें लोकां फुडें एक ऑप्शन म्हणून संदी मेळ्ळ्या म्हणून दिला. पण DRE इन त्या वॉर्डान जे आमी कॅन्डिडेट दिला आर एज्युकेटेड, वेगळ्या वेगळ्या समाजाच्या हातूंतल्यान आसा. आमच्यो हिंदू आसा, कॅथलीक आसा, मुस्लिमूय आसा, आनी वेगळ्या एडवोकेट्स आसा कितलेशेच जाण, आनी रापणकारांतलोय आसा, फिशर हातूंतल्यान, कम्युनिटींतल्यान. सो सगळ्या समाजाच्या सगळ्या हातूंतल्यान आमी कॅन्डिडेट दिवपाक पळयल्या. हां, पण ते थंय तांची ती आयडेंटिटी आसा म्हणून ना, ते थंय तांचें काम आसा, तांचे कॉन्टेक्ट आसा त्या वॉर्डान, आनी म्हणून स्वताच्या बळार आसा ते, फक्त कोण आयडेंटिटी फील करपाक म्हणून ना. पण सगळ्या हातूंतल्यान दिल्या, बरो एक पॅनल दिला अशें दिसता. म्हाका खात्री आसा लोक पणजेचे विचार करून आमकां पूर्ण समर्थन करतले. आमी पणजेकार हें नांव आयकलें की ऑलवेज एक कितें म्हणटा सिटीजन मुवमेंट आसलो आमी पणजेकार. सो हेका एक पॉलिटिकल बॉडी करपाची तुमकां कित्याक गरज पडली? गोंयान कितें जाता ना, खुबदां अशे मुवमेंट्स जाता, पण अनलेस इट बिकम्स इलेक्टरल सक्सेस, ते इलेक्टरली ते आतां लेजिस्लेट करूंक जाय म्हणटा पळय, तो जर तुमी तो फूल सर्कल कंप्लीट करना जाल्यार ते मागीर थंयच उरता. म्हणजे आमकां 5 वर्सांनी इनफ इज इनफ म्हणून चलचें ना. वी हॅव टू कन्वर्ट दॅट इन टू सम पॉलिटिकल आनी सम इलेक्टरल आनी एक्चुअल जे आमकां मेकॅनिझम दिला कॉन्स्टिट्युशनान, तातूंत खंय तरी इफेक्ट हाडचो पडटलो. नाजाल्यार थंयच एजिटेशनच करून ते थंयच सोंपले जाल्यार तशी परत करत रावचें पडटलें, आनी तोपर्यंत गोंय खंय पावतलें. द ट्रेजेक्टरी पळयल्यार ऑल वी कॅन इमेजीन करूं शकता सद्या. सो टू करेक्ट दॅट ट्रेजेक्टरी वी हॅव टू कन्वर्ट दीस इन टू सम कायंड ऑफ पॉलिटिकल सक्सेस. सो म्हणून फक्त एजिटेशन करून उपयोग ना, ते हे करपाक सगळ्यांचो प्रयत्न आसूंक जाय. म्हणून हांवें म्हटलें की इंडिपेंडंटांचो पणजे खातीर ते आयडियोलॉजी कितेंय आसूं, पण आमी पणजे खातीर काही मुद्द्यांचेर तरी एग्री जावं शकता न्ही. पणजेन ह्यो गजाली बऱ्यो जावंक जाय म्हणून. सो सिन्स द फोरम म्हणजे CCPचे इलेक्शन इज नॉट ऑन पॉलिटिकल लायन्स, वाय नॉट? माय फंडामेंटल क्वेश्चन हांव एकूच विचारता, जे कॅन्डिडेट हांवें दिला ते बाबुशाच्या कॅन्डिडेटा पेक्षा बरो आसतलो पणजे खातीर काय ना? दीस इज द फंडामेंटल आन्सर. म्हणून आयडियोलॉजिकली सुद्दां मातसो कोण डिफरंट आसलो म्हाज्या पेक्षा, तरी सुद्दां ह्या पॅनलान तो पणजेक कॉन्ट्रिब्यूट बरें करता जाल्यार तो आसूं शकता. बाबुशाचे जे कावन्सिलर्स आसा तांचो एक काम कितें आसता की बाबुशाच्या चल्याक मेयर करपाचो, मागीर काम सोंपलें. बाकीचे वॉर्डान काम करता दॅट इज डिफरंट, ते आमचे कॅन्डिडेट करतले. पण एक पणजे खातीर फूल विजन आसूंक जाय, कितें पॉलिसी आहे. आतां तुमी 5 वर्सां कितें आयकलां पणजे खातीर? इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाक तुवें क्वेश्चन विचारल्यार द आन्सर इज आस्क MD, आस्क समवन, आस्क म्युन्सिपालिटी. आय एम रनिंग द म्युन्सिपालिटी, ऑल्दो हीज सन इज रनिंग इट. सो अशे विशय आसा. सो ऑल दीस इश्यूज डिस्कस करपाक एक ओपन डायलॉग लोकां मदीं जावचो पडटलो.
तो करपाक आमी अशे कॅन्डिडेट दिल्या की दे वील बी फ्री टू वॉयस देअर ओपिनियन. दॅट इज द फर्स्ट स्टेप. आनी मागीर सगळे इश्यूज वी कॅन टॅकल वन बाय वन. सो इश्यूज तुम्ही म्हणटात, सो कितें तुमचो पॅनल जर जिखलो जाल्यार कितें टॉप इश्यूज आसतले, कितें प्रायोरिटी नाही, आसतली? एक म्हणजे हांव पळयता पार्किंग इशू. खूब जाण पार्किंग इशू कशें पळयता जाणा, इट इज जस्ट पार्किंग मेळ्ळें, पार्किंग मेळूंक ना, कंजेशन जालें, डिकंजेशन जालें. आतां कंजेशन काय कमी जावंक ना, जावचेंच ना, कित्याक पार्किंग इन्फ्रास्ट्रक्चरान काय डिफरन्स ना. ओन्ली डिफरन्स इज वॉट, तूं काही वर्सां पयलीं फुकट पार्क करताले, आज तुका थंय पार्क करूंक जाय, तूं 20 रुपया दिता काडून. दॅट इज द ओन्ली डिफरन्स. पार्किंग स्पॉट्स वाडूंक ना, पार्किंग नवें कितें स्ट्रक्चर येवंक ना. सो पार्किंग डिकंजेशन कशें जातलें. सो कितें इम्पॅक्ट जाता जाणा, स्मॉल बिजनेस आसता पळय, ताका जर पार्किंग मेळना कोणाक, तो अवॉयड करता. हांव सुद्दां आतां भायल्यान म्हजो बिजनेसा वयल्यान आयलो, घरा येता हांव सांजचो, म्हाका कितें वाटेर कितें शॉपिंग करूंक जाय घरा खातीर बारीकशी. हांव पणजेन वचना. पणजेन गेल्यार म्हाका पार्किंग सोदूंक जाय, ताका 20 रुपया दिवंक जाय, म्हाका 20 रुपयाचे कितें पाव घेवंक जाय जाल्यार 20 रुपया हांव पार्किंगाक दितलो. सो स्मॉल बिजनेस वी अवॉयड पणजी आनी वी गो ताळगांव बी फुडें करंजाळे थंय वचून मागीर घेवन मागीर घरा येता, अशें खूब जाता. सो वी हॅव टू स्ट्रीमलायन दॅट. पार्किंग सोल्युशन काडूंक जाय. पार्किंग कॅन बी इवन पे. हांव म्हणटा पयलीं अर्दवर तरी फ्री करा. आय एम ऑफ द ओपिनियन की सगळ्या घरा अंटील यू प्रोवायड अ गुड इन्फ्रास्ट्रक्चर. जे पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर एक्झिस्टींग आशिल्ले तेच वापरून तुमी एका कॉन्ट्रॅक्टराक जोडपाक दिता लोकां कडल्यान फ्लीस करून मनी. इज नॉट, इट्स अ करप्शन बेसिकली. ते सुद्दां फ्री टेंडरींग बी काय सारकें जावंक ना. यू डेवलप न्यू इन्फ्रास्ट्रक्चर, यू कॅन चार्ज मनी फॉर दॅट न्यू इन्फ्रास्ट्रक्चर. MLAची 12 मजल्यो हॉटेलां येयली, तो मल्टी स्टोरी पार्किंग आसा पळय, वाय कांट दॅट बी इन्क्रीज्ड. PWD गॅरेज आशिल्ली, पार्किंग स्ट्रक्चर वूड बी वेरी गुड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर पणजे. थंय कितें तरी गव्हर्मेंटान कितें तरी डील करून PPP मॉडेला सकयल कितें कॉमर्शियल डील केल्या विथ सम 30% कितें गव्हर्मेंटाक तातूंतल्यान कितें आसतलो शेअर ऑफ ओनरशीप ऑर समथींग. थंय पार्किंग करपाक येताले एन्ड देन यू कूड हॅव चार्ज फॉर इट. कळ्ळें न्ही. आतां तुमी रस्ते आशिल्ले थंयच तुमी लायता, तातूंत कांय चेंज ना एन्ड वी आर एक्सपेक्टींग डिकंजेशन ना. सो ऑल दीस इश्यूज वी आर गोईंग टू टॅकल. कॅसिनो खातीर ट्रॅफीक, फुटफॉल इन पेन्जीम, गाडयो येता, थंय नो स्टॉप झोन करून तांकां सांगूंक जाय तुमी गव्हर्मेंटाक रेवेन्यू कितलो आसा. गव्हर्मेंट कॅसिनो जाय कित्याक म्हणटा, आमकां तिजोरी भरूंक जाय, इव्हेंट्स करपाक नाका. गव्हर्मेंट हाली फक्त इव्हेंट्स करता. म्हणजे इव्हेंट म्हणजे पयशाची उधळपट्टी. लायक आमी वेकेशनाक बी वता, हाव डू आय सी इट, इट्स नॉट फ्युचर इन्वेस्टमेंट. हांव वेकेशनाक वता म्हणजे हांवें कितें जोडलां तें खंय तरी आय बर्न इट कायंड ऑफ. ओके, आय गेट एंटरटेनमेंट आउट ऑफ इट. गव्हर्मेंट सुद्दां टॅक्स पेयर्स मनी सद्या बर्नूच करता इव्हेंट्स करून, व्हडले व्हडले इन्फ्लेटेड बिल्स करपाक, आनी थंय लोक वता एन्जॉय करता, दॅट इज फायन. बट इन्फ्रास्ट्रक्चर, कॅपिटल इन्वेस्टमेंट हें कांय जायना तातूंत. सो ते रेवेन्यू तुमकां कॅसिनोचो इतलो मेळटा जाल्यार पणजे इज बेरींग द ब्रंट ऑफ प्रॉब्लेम बिकॉज ऑफ कॅसिनो न्ही. सो यू एटलीस्ट इन्वेस्ट, गिव सम स्पेशल पॅकेज फॉर पणजे. ट्रॅफीक कॅसिनोचे तांकां सांगू शकता नो ड्रॉप झोन करा. तुमी पयसल्यांक खंय तांकां भायर जागो दिवन लोडिंग लोकांचें थंय करून तुमी हांगा हाडा. दॅट कूड बी वन सोल्युशन. मल्टी स्ट्रक्चर वाडोवन ऑल द टॅक्सीज can park over there and the remaining parking spots can be opened for residents. त्या area near casinos, the residents don't get, especially on Friday, any spots for parking. So what according to you is the biggest failure of this administration? So म्हणजे CCP related पळयल्यार all these things काय येत ना. म्हणजे there is no control. It is all, the whole is to basically maybe make his son mayor. All the corporators are not talking about these kind of issues. Okay, of course, कोण तरी वॉर्डान काम करता आसतलो. I don't have to be that blunt and say they are not working in their ward. काम ते करता आसता, but that is not the only work. हे सगळे इश्यूज आसा पळय पणजेचे, ते सेटल करपाक तशें थिंकींग हाडचें पडटलें आनी तशें काम करचें पडटलें. ते मिसींग आसा लास्ट 5 years. वन मोर थिंग, तुम्ही एक BJPचो स्ट्रॉंगेस्ट फेस आशिल्ले. हय. ओके, ह्यान फुडें तुमी कितें अपेक्षा दवरता
ना हो प्रश्न तुमी तांकां विचारचो पडटलो. एक आनी एक सुद्दां जाल्यार कितें आनी एक पर्रीकर नाका अशें हांवें आयकलां खूब. आय डोंट नो, आय डोंट हॅव टू थिंक ऑन दॅट. हांवें एक काही विचार वीच आय लर्न फ्रॉम माय फादर पणजे खातीर घेवन हांव फुडें आयलां आनी लोकांक एक ऑप्शन दिता. आनी एक खंय तरी कितें म्हणटा अशें कॉंग्लोमरेशन करून जे गव्हर्मेंट जाता पळय तातूंत हांव 27 म्हाका 28 जावपाचो गरज ना. तातूंत गोंयचें विजन म्हाका दिसना, कळ्ळें न्ही. वेन इट्स जस्ट अ कॉंग्लोमरेशन. सो कितें तरी विजन घेवन येवपाक मातशें टफ डिसिजन्स घेवन ह्या मार्गार वता. पळोवया फुडें कितें जाता. ओके. तुम्ही आता जो तुम्ही पॅनल उबो केला तेका तुम्ही युनायट केल्ले आसा, ओपोजिशन लिडर्स युनायट केल्ले आसा. सो CCP इलेक्शन मेरेनूच ही अंडरस्टँडींग आसा की त्याच्या बियॉन्डूय? No. So let us see how the experiment is. If this is success, then why not? We have to see. Basically, गोंयान एक बरें गूड गव्हर्नन्साचें विजन हाडपाक कसो मार्ग मेळटा. हांव तेंच सांगता की ऑल दीस एजिटेशन चळवळी कितें जाता ताका जर पॉलिटिकल ते सर्कल आमी जर कंप्लीट करना जाल्यार ते 5 वर्सांनी मागीर इलेक्शन लागीं येयले तशेंच जावं शकता, कळ्ळें न्ही. सो ते सर्कल कंप्लीट करपाक कसो एक मॉडेल हाडूं शकता तो विचार करचो पडटलो. सो बट रायट नाव माय फोकस इज टोटली ऑन पणजी. ताचेरूच विचार करता लोकां फुडें असो ऑप्शन दिवन एक सक्सेस मेळूं शकता काय. म्हाका कॉन्फिडन्स आसा मेळटलो म्हणून. जर कायंड ऑफ फीडबॅक आय एम गेटींग आमचो सामको लोकांचो हो सपोर्ट आसा. दे वॉन्ट टू सी चेंज इन पणजी. आनी त्याच लोकांक परत हाडून चेंज काय म्हणजे वी कॅनॉट एक्सपेक्ट कोणे तरी एका हाणें लिडरान कितें म्हटिल्लें तशें वी कॅनॉट एक्सपेक्ट चेंज इफ यू आर सेम पीपल वीथ प्रश्न विचार दे आर नॉट इवन एड्रेसींग थ्रू मिडिया. फॉरगेट एक्झिक्युशन. तशेंच लोकांक परत हाडून बसयले जाल्यार चेंज कशी जातली? इट वील बी सेम थिंग. सो अगेन्स्ट दिस नेपोटिझम एजेंडा ऑर ना नेपोटिझम ताचेर हांव तेंच सांगलें न्ही. म्हाका डिनाय करून इन अ वे काम जालें ना जाल्यार म्हज्या अगेन्स्टूय तशेंच वापरपाचें. इन अ वे नाव आय हॅव टू स्ट्रगल एंड गेट पिपल्स मॅन्डेट एंड आय एम रियली एन्जॉयींग दॅट वर्किंग फॉर द पीपल एंड गोईंग टू देअर. आतां सद्या डोर टू डोर चालू आसा. सो मॉर्निंग इवनिंग आय एम गोईंग टू द पीपल. पण लॅक ऑफ एम्पथी for the people and their condition that we saw during smart city. जेन्ना रस्ते 6 म्हयने 1 वर्स बंद पडून आय नो 2 हॉटेल्स तांणी बँकेंतल्यान द सेम बँक एज मी म्हजो सेविंग्स अकावंट आसा तो थंयच्यान कॅश क्रेडीट फेसिलिटी घेतिल्ली. दॅट टू क्लोज बिकॉज हांणी रस्तोच खणून 1 वर्स खणून दवरलेलो. दे स्टार्टेड रेस्टॉरंट आनी रस्तो खणलो गिरायकूच येना. सो कन्सर्न आशिल्ली कोणाक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिवाक नाशिल्ली. So all these issues are very important. The biggest thing I see is lack of sympathy and empathy for the people. कळ्ळें न्ही. पणजेन असो मॉडल की इलेक्शना वेळार पयशे उडवून जिखून येवप, कळ्ळें न्ही. आनी आय एम ट्रायंग टू ब्रेक दॅट. आनी लोकांचो सपोर्ट बरो मेळटा. म्हाका दिसता आय ब्रोक इट ऑलमोस्ट लास्ट टायम. हांव नवो आशिल्लो. I didn't add face recognition, I did add recognition of my ideas. Now I have that. लोकांनी म्हाका उलयतना पळयला म्हजे तांचे कडेन थ्रू युअर मिडिया डिफरंट चॅनल्स आय हॅव एक्सप्रेस माय ओपिनियन्स एंड ऑल्सो आय हॅव मेट देम. आय एम करंटली मिटींग देम डोर टू डोर कॅम्पेन करून. सो बिकॉज ऑफ दॅट म्हाका दिसता दीस टायम आय वील क्रॉस द बॅरियर. स्मार्ट सिटी पणजेक आता दुसरें नाव स्मार्ट सिटीज पडला. सो कशें डिफायन करता तुम्ही स्मार्ट सिटी? स्मार्ट सिटी कोणे तरी म्हाका सांगलें इट्स अ स्पा सिटी म्हणून सद्या. स्मार्ट सिटीचे मिसमॅनेजमेंट इज द इशू, नॉट द स्मार्ट सिटी. मिसमॅनेजमेंट एंड लॅक ऑफ कन्सर्न ड्युरींग दॅट टायम. आतां फॉर एक्झाम्पल सगळे सिवरेज घातल्याने वॉट पर्सेंटेज ऑफ दॅट सिस्टम लायन्स घातल्या आर कमिशन्ड. म्हणजे लायन घालून जायना न्ही. इट हॅज टू बी कनेक्टेड. लायक पीपल फ्रॉम रिबंदर टेल मी दॅट तांच्या घराक काय दिवंक ना म्हणून. सो आय डोंट नो. पणजे कोणें सांगलें म्हाका पन्न्या लायनींगूच कनेक्ट केला म्हणून. द न्यू लायन ऑल्सो. एंड दॅट्स हाव द ओल्ड सिवेज इज कमींग थ्रू द ओल्ड लायन टू द न्यू लायन. लोकांक घरांक सेपरेट कनेक्शनां दिवंक ना. तातूंत पन्नी लायन फुटली ती लिकेज जातली सगळे इशू आसा. सो बेसिकली हे लोकांक फुडें दवरूंक जाय कोणें तरी. सो स्मार्ट सिटीचो हो इशू आसा की लोकांक कितें जालां तें कळना. 1300-1400 आय डोंट नो हाऊ मेनी थाउजंड्स ऑफ crores have been spent. I see it as lost opportunity. By having a wrong people at that time during the execution as elected representative,
आमी पणजेकारांनी एक व्हडली ऑपॉर्च्युनिटी लूज केली. एक बरें डेव्हलपमेंट करपाक येतालें. हांवें पार्किंगाचें उलयलां PWD गॅरेजार. एक बरी मॉडर्न पार्किंग विथ मुवींग ते प्लॅटफॉर्म्स बी आसता. मुंबय पुण्याक जाल्या खूब कडेन विथ हायड्रॉलीक ऑर ऑन द चेन मेकॅनिझमान ते मूव करता विथ कॅपेसिटी वाडोवपाक पार्किंगाची. अशें कितें तरी करपाक येतालें. इट वूड हॅव बीन रियली अ स्मार्ट हे. सिवरेज केला बरें आसा, पण आय डोंट नो हाऊ मच इज कमिशन. सिवरेज करप इज नॉट स्मार्ट. अशें कितें तरी न्यू कितें मेकॅनिझम करप फॉर पार्किंग टू हॅव इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ पार्किंग. मार्केट लागीं आशिल्लें. इट कूड हॅव बीन आयडियल प्रोजेक्ट. सिवरेज लायन सुद्दां बरी एक्झिक्यूट करून सारकी ऑपरेशनल केल्ली जाल्यार इट वूड हॅव बीन गूड. बट तें म्हाका दिसना ऑर तें ओपन ना ताच्या बद्दल. इट निड्स टू कम आउट इन ओपन. लोकां कडेन पावूंक जाय तें सगळें. ऑल्सो आमी तुमकां पयला कसिनोजचे तुमी उलयता. एक टायमार असोय बोवाळ आसतालो की मांडवी नदींतल्यान सगळे कसिनोत ना जावपाक जाय, पण तेच्या मदीं एक मोठो वेसल हाडटा असो बोवाळ आसा. ना, कसिनोर हांवें 2022 क्लियर सांगिल्लें की सरकाराची पॉलिसी कितें आसा सद्या. दे सी इट एज रेव्हेन्यू जनरेटींग मेकॅनिझम. फूल टुरिझम पॉलिसी डिफायन करची पडटली. मागीर इतलें इजी ना. पॉलिटिशियन येवन सांगून म्हणजे ते 100 दिसाचें आयकलां. सो बेसिकली ताच्या खातीर एक म्हणजे CCPच्या दायऱ्यान कितें येता पळय, आर एड्रेसेबल थिंग्स लायक नो स्टॉप झोन करून यू वर्क विथ द गव्हर्मेंट टू मेक इट नो स्टॉप झोन. तांकां खंय भायर मूव करून थंयच्यान ते बशीन हाडटा लोकांक. द पर्सन कॅनॉट क्रॉस द रोड अँड जस्ट एंटर ओवर दॅर. कळ्ळें? अशें बी मेकॅनिझम केले जाल्यार लोकांचे ते किओस जाता पळय ऑन विकेंड्स बी. दे आर सोल्युशन्स. पार्किंगाचो हांवें सांगलो मल्टी स्ट्रक्चर इन्वेस्ट करा न्ही, तुमकां रेव्हेन्यू येता इतलो वीच आय अंडरस्टँड दे हॅव नॉट कलेक्टेड. 300+ crores आसा दिसता. सो तो कलेक्ट करून पणजेक स्पेशल दिया न्ही, मल्टी पार्किंग स्ट्रक्चर वाडून दिया. हांगा तो PPP प्रोजेक्ट रिकन्सिडर करा. ते कितें ते कॉमर्शियल डील दिसता. तुमकां वेस्टेड इंट्रस्ट आसा अशें दिसता मिनिस्टर्सांक. कळ्ळें न्ही? कोणाक खबर ना कितें चल्लां तें. गेट अ पार्किंग सिस्टम ओवर देर. हांगा PWD गॅरेज जुंता हावजाच्या थंय. आनी अशें जर इन्वेस्टमेंट जालें जाल्यार पणजेक खरो बेनिफीट येतलो. आनी जे बर्डन आसा पळय, सी तेन्ना हांवें कितें म्हणटिल्लें, फ्रीज इट एट करंट लेवल्स इन 2022. तेन्ना फ्रीज थंय केल्ले न्ही, एटलिस्ट ह्यो थोड्यो नव्यो बिल्डिंग्यो आयल्या पळय त्यो तरी येवच्यो ना. मागीर थंय थोड्या तेंपान आमकां मांडवीत दिसची ना दिसता रस्त्या वयल्यान. कळ्ळें न्ही? सो ते खंय तरी फ्रीज करून एक सारकी पॉलिसी हाडूंक जाय. अनफॉर्च्युनेटली आमच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाचे ह्या रिगार्डींग एसेंब्लीन किंवा गव्हर्मेंटाक कॅबिनेटान आसून सुद्दां कांयच इनपुट्स ना. पणजे कॅपिटल वीच वॉज रिप्रेझेंटेड बाय मनोहर पर्रीकर, माय फादर. कळ्ळें न्ही? तांणी इतले सगळे तुमी आयकलां हे डेव्हलपमेंट सगळें केलां ते. ह्याचो आतां ही हॅज बीन रिप्लेस्ड बाय पर्सन हू इज नॉट गिवींग एनी इनपुट्स. देन हाऊ कॅन वी एक्सपेक्ट? सो आय एम ट्रायंग टू चेंज दॅट. आनी तो चेंज केल्यार हे सगळें करपाक येता. सो वी नीड रायट पीपल एट रायट पोजिशन्स थंय पावपाक. आनी सिन्स आय एम ग्रेटफूल इन अ वे दॅट आय हॅव नॉट इनहेरिटेड इट, आय हॅव टू वर्क फॉर इट. तो एक रायट पोजिशनार पावल्यार आय इंटेंड टू वर्क ऑन ऑल दीस थिंग्स. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनाच्या फेलियराचेर इतले उलयले, बट कॅन यू गीव वन वर्ड फॉर दिस CCP प्रेझेंट ॲडमिनिस्ट्रेशन, बाबूशीच ॲडमिनिस्ट्रेशन म्हणपाक शकता? फेलियर. आनी एकूच वर्ड म्हणून इट्स अ फेलियर. ओके. ह्यान फुडें पणजेच्या परिस्थिती खातीर एक वर्ड. Optimistic. By the feedback I get, I am optimistic. The change will happen अशें दिसता. We have to work for it, but I am optimistic. जातली. पणजे बेठीच they elected Manohar Parrikar to the and he went on to become defense minister. ते बेठीच जावंक ना. ते पणजेकारांनी कितें तरी पायलां. कळ्ळें न्ही? विच हॅज गिवन हिम ऑपॉर्च्युनिटी. सो ते रीण सदांच आसतलें म्हजेर. कळ्ळें न्ही? की तांणी पणजेकारांनी ऑपॉर्च्युनिटी दिल्या आनी खंय तरी ती म्हाका दितले अशें म्हाका हें आसा. तातूंतल्यान फुडें वचून बरें करपाक एक संदी मेळटली ही गॅरंटी आसा. निमाण्या भागाकडे पावता आमच्या ह्या एपिसोडाच्या. पणजेकारा खातीर तुमच्या तर्फे एक मेसेज, तुमच्या पॅनला तर्फे एक मेसेज. ना, हांव सांगता पणजेकारांक की आय हॅव अ बीग शूज टू फील. आनी हांव ते बेटे हाच्या खातीर येवंक ना. हांव सिंपल हें सांगता की कॉर्पोरेटर तुमी सिलेक्ट करतले आतां वचून, पण ते फक्त कॉर्पोरेटर सिलेक्ट करपाचें इलेक्शन ना. हातूंतल्यान हांव एक फुडें स्टेपींग स्टोन पणजेन कसो पयलींच्यान 94तल्यान दे सपोर्टेड माय
फादर, तशेंच एक ह्या इलेक्शनाच्या थ्रू ते म्हाका सपोर्ट करतले आनी म्हणून एक फुडें बरें कितें करपाक पणजे खातीर दीस इज जस्ट द वन स्टेप. हाच्या फुडें आनी अनेक स्टेप्स आमकां घेवपाक जाय. पणजेकारांक हांव फक्त मागता ताच्या खातीर तुमी म्हाका पूर्ण सपोर्ट आनी तेंको दिवचो. खूप आभार वेळ काढून उलोवप केले हाच्या बद्दल. आमच्या मुखार आशिल्ले श्री उत्पल पर्रीकर आनी तेंच्यांनी एक रिस्पॉन्सिबिलिटीची अपेक्षा पणजेकारा कडेन हांगा मागलेली आसा आनी गोंयकारांची सेवा करपाक ते सज्ज आसा. तर अशेंच एपिसोडा खातीर पळयत रावत गोवन नॅरेटिव्ह.